ज्यांनी या ठिकाणी आत्मदहन केलं, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण त्यांच्या मृत्यूला हे लोक कारणीभूत आहेत. त्यांच्यावरती या ठिकाणी 302 IPC प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नीट पेपर फुटीने देश पेटला. सोलापुरात मोदी शहा प्रधान यांच्या प्रतिमेचा दहन. सोलापूरमध्ये नीट 2024 पेपर फुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचा व युवकांचा संताप उफाळून आला आहे. भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमेचा दहन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की NTA निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे. नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण झालं असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचाही दावा आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी NTA रद्द करा, फेरपरीक्षा घ्या, जबाबदाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळ आंदोलक व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचंही समोर आलं. या प्रकरणामुळे देशातील परीक्षा प्रणाली, शिक्षण व्यवस्थेची पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. DYFIच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला. आणि जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही. इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्याला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपर फुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? जेव्हा आम्ही म्हणतोय ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ती NTA रद्द करा, आम्हाला प्रायव्हेट एजन्सी मार्फत परीक्षा नको, सरकारने थेट परीक्षा घेतली पाहिजे. इतके विद्यार्थी आज लाखो विद्यार्थी या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी ज्या परीक्षेचा अभ्यास करतायत, आज त्यांच्या मानसिकतेचा विचार हे सरकार करायला तयार नाही. आणि 21 जूनला पुन्हा परीक्षा जाहीर केलेली आहे. प्रत्येक वेळी फॉर्म भरा, प्रत्येक वेळी पैसे भरा, हे कुणाच्या खिशात आणि कुणाच्या घशात जात आहेत हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही आज ठिकाणी धर्मेंद्र प्रधान, मोदी आणि शाह यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे. यानंतर आम्ही नुसतं दहन करणार नाही, या सरकारला घेराव घालणार आहे. आणि सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हा आमचा DYFIचा इशारा आहे. 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. महाराष्ट्रात लाखाच्या वर मुलांनी परीक्षा दिली होती. सोलापुरात सुद्धा हजारो विद्यार्थी परीक्षा दिले आहेत. परीक्षा दिल्यानंतर मुलांनी पास झाल्यानंतर मुलं पेढे वाटले आणि पेढे वाटल्यानंतर पेपर फुटला म्हणून जेच बोंब उडाली. त्याच्यानंतर ह्या मुलांवर प्रचंड मोठं दडपण आलं. 3 मुलांनी आतापर्यंत त्यांचा जीव गमावलेला आहे. आणि केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि मुख्यतः शिक्षण खातं आज असून नसल्यासारखं आहे. धर्मेंद्र प्रधान नावालाच आहेत, तर त्यांनी नावाला न राहता ते नैतिक जबाबदारी स्वीकारून आज त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एकीकडे रोजगाराचा प्रश्न प्रचंड मोठा उद्भवत असताना, वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना, जर सुरुवातीलाच त्यांच्या प्रवेशद्वारावर अशा पद्धतीची जर रचना असेल, लाखो रुपये घेऊन हे जे वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस आहेत त्याच्यातले एजंट आहेत, हे जर सरकारची संगनमत करून पेपर फोडत असतील तर ही गंभीर बाब आहे. कारण येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये पेपर फोडून पैसे देऊन जर डॉक्टर होणार असेल तरी बाब गंभीर आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतोय, NTA जी संस्था आहे मुख्यतः नॅशनल टेस्टिंग एजन्सी ती बरखास्त केली पाहिजे. कारण पूर्वीच्या प्रमाणे परीक्षा पद्धती लागू केली पाहिजे. आतापर्यंत 48पेक्षा जास्त वेळा परीक्षा रद्द झाल्या आहेत आणि आज टोटल 22 लाख विद्यार्थ्यांचा पेपर रद्द केला जातो. अशा वेळेस आत्ता 21 जून जाहीर केलेत. 8 दिवसामध्ये कोणती परीक्षा तयारी करणार मुलगा? परीक्षा तयारी करायची का फॉर्म भरायचं? ते तर फी आम्ही टोटली मागणी करतोय, पण 8 दिवसामध्ये पेपर कोणत्या तोंडाने विद्यार्थी जाणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून 2च मागण्या आमच्या या ठिकाणी. एक, NTA बरखास्त करा. दुसरं, धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे नैतिक जबाबदारी घेऊन. ही मागणी आमची आहे.